और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथच्या चिखलोली परिसरात थारवानी मेघना मोंटाना या इमारतीच्या 5व्या मजल्यावरील एका फ्लॅटला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीत फ्लॅटमधील सर्व साहित्य जळून खाक झालं असून फ्लॅटचंही मोठं नुकसान झालंय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या 1 तासात या आगीवर नियंत्रण मिळवलं। मात्र ही आग एवढी भीषण होती की आजूबाजूच्या फ्लॅटला आगीच्या झळा पोहोचल्या। रात्रीपासून या फ्लॅटमध्ये कौटुंबिक वाद सुरू होता आणि या वादातूनच ही आग लावली गेली असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। याबाबत पोलीस चौकशी करत असल्याचं अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं। या ठिकाणी आपण बघतोय 5व्या मजल्यावरती थरवानीचा जो हा प्रोजेक्ट आहे, 7 माळ्याची बिल्डिंग आहे। 5वी फ्लोअरला एक फ्लॅटमध्ये ना प्रचंड आग लागली होती। गेल्या 2 तासापूर्वीच आम्हाला कंट्रोल रूमला फोन आला की बाबा अशा ठिकाणी आग लागलेली आहे। त्यामुळे तात्काळ चिंचपाळा फायर स्टेशनची गाडी आली। स्थानिक या स्थानिक एरियाचे श्री शैलेश भाई आमच्या सोबत आहेत, त्यांनीसुद्धा आमच्या कंट्रोलला मलासुद्धा पर्सनली फोन केला। संपूर्ण टीम या ठिकाणी आली आणि आपण बघतोय की जे घरामध्ये आग लागलेली आहे तर पूर्ण म्हणजे एकही वस्तू या ठिकाणी म्हणजे जळायची अशी बाकी राहिलेली नाही आहे। टोटल घराने फायर कॅप्चर केलेली होती। बाहेरून जेव्हा पाण्याचा मारा केला तर पूर्ण जो आपण नवीन गाड्या आता घेतलेल्या आहेत अंबरनाथ पालिकेने, तर डायरेक्ट हॉलच्या भिंतीपर्यंत पाण्याचा मारा झाला आणि फायर जी आहे ती एक 10 ते 12 मिनिटांमध्ये कव्हर झाली या ठिकाणी। त्यामुळे जीवितहानी टळली हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे। परंतु जे आहे आपण बघतो की जे स्ट्रक्चर आहे तर आजूबाजूला सुद्धा जे घर आहेत, फ्लॅट आहेत, त्यांनासुद्धा डॅमेज या ठिकाणी झालेला आहे। कारण फायरची तीव्रता म्हणजे एवढी भयंकर होती की या ठिकाणी पूर्ण हे स्लॅब आणि भिंत आपण बघतोय पाठीमागेसुद्धा तर पूर्ण त्याचं सिमेंट आणि हे पडत आहे। लादी जी आहे, लादीसुद्धा या ठिकाणी संपूर्णपणे क्रॅक झालेली असून ती उखडल्या गेलेली आहे या ठिकाणी। एकंदरीतच या ठिकाणी तात्काळ फायर टीमने सुद्धा येऊन आणि स्थानिक प्रतिनिधी शैलेश वडनेरे आणि आणखी शैलेश भोईर आपले संपूर्ण त्यांच्या कार्यकर्त्यासह सुद्धा त्यांनीसुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे। आणि थोडासा एक इन्व्हेस्टिगेशन या ठिकाणी थोडी आणखी माहिती घेतली तर थोडासा आग ही लागलेली नाही आहे या ठिकाणी घरामध्ये। तर एक स्वतःवरून म्हणजे जो घरामध्ये शेजारी आणि या ठिकाणचे जे नागरिक आम्हाला सांगतायत की ते फॅमिली मॅटर होता। रात्रपासून या ठिकाणी घरामध्ये त्यांचे भांडणं वगैरे चालू होते आणि असं वारंवार या ठिकाणी चालू असते असं आता जस्ट बाहेर मला सांगितलं एका गृहिणींनी। तर त्यामध्येच हे थोडंफार काहीतरी भांडणांमध्येच त्यांचं ते राग वगैरे वाढला असेल आणि त्यांनी नको ते कृत्य घरामध्ये केलेलं असं एक प्राथमिक अंदाज आहे। खालीसुद्धा ती व्यक्ती आहे ज्यांनी हे केलेलं आहे ते थोडंसं आहे। पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी तपास पूर्ण खाली करत आहेत। तर एकंदरीतच हा जाणून बुजून फायर क्रिएट केल्याचा सीन थोडा या ठिकाणी वाटतोय किंवा भांडणामध्ये किंवा रागामध्ये। तर होईल आता त्याची पुष्टी थोड्याच वेळात होईल या ठिकाणी। तर दुसरी गोष्ट की नागरिकांना प्रशासनातर्फे आणखी एक आव्हान करतो की आपण ज्या बिल्डिंगमध्ये राहतो तर ठीक आहे सोसायटी बिल्डर आपल्याला देतो किंवा सोसायटी होत नाही, परंतु आपण गेले 8-8, 10-10 वर्ष ज्या बिल्डिंगमध्ये राहतो तर आपण ज्या हॅरेज बिल्डिंगमध्ये राहतो तर आपल्या सेफ्टीसाठी, आपल्या कुटुंबाच्या सेफ्टीसाठी काही बिल्डिंगमध्ये आहे का? सगळ्यांना दिसतंय लाल रंगाचा पाईप गेलेला असतो। मग बाबा हा लाल म्हणजे काय? लाल फायरचा रंग असतो। मग हा आपला चालू आहे की नाही? वाल खोल्यानंतर पाणी येते की नाही? पंप वरचा चालू आहे की नाही? टेरेसवर वाल असतो। पूर्ण अंबरनाथ शहराचा आम्ही डिपार्टमेंटने सर्वे केलेला आहे। अंबरनाथ शहरामध्ये एकही शैलेशभाई बिल्डिंग सोडली नाही आहे। सगळ्यांना नोटीस दिलेल्या आहेत। त्यापैकी 90% नागरिकांनी अंबरनाथकरांनी आपला चांगला सहयोग केलेला आहे। बी फॉर्म आम्हाला सबमिट केलेला आहे। याचाच अर्थ की बिल्डिंगमधली अग्निशमन यंत्रणा चालू आहे। ह्यांचा आम्हाला आजपर्यंत काही प्राप्त झालेलं नाही आहे। तर नागरिकांनी सुद्धा अलर्ट होणं गरजेचं आहे की बाबा आपल्या बिल्डिंगमधली ठीक आहे तो तुमचा लुकआउट आहे, बिल्डर सोसायटी हँडओव्हर करणे किंवा जो काही असेल तुमचा तो लिगली विषय आहे। परंतु आपल्या सेफ्टीसाठी आपण ज्या ठिकाणी एवढे पैसे खर्च करून 50-50 लाख फ्लॅट घेतो तर आपली सेफ्टीसुद्धा आपण बघायला पाहिजे। चालू नसेल तर त्यांच्या निदर्शनास आणायला पाहिजे।
आम्हाला कळवायला पाहिजे. आम्ही त्यांना आमच्या लेवलनी एक नोटीस किंवा काय पुढील ॲक्शन घेऊ शकतो. त्यामुळे पुन्हा नागरिकांना शहर वाढतंय, डेव्हलपमेंट होते, नागरीकरण होते, लोकसंख्या वाढते, तसे हे आपले धोकेसुद्धा वाढतात आणि यांना कमी करण्यासाठी त्यापासून आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण स्वतः जागरूक असणं आवश्यक आहे, असं काळाची. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, बदलापूर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.